प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतिसूत्राच्या 6व्या अध्यायात परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो किंवा ज्या गोष्टींचा त्याला वीट आहे अशा गोष्टींच्या यादीत दुष्ट योजना करणारे अंतःकरण व दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय यांचा उल्लेख केला आहे. मागील भागात आम्ही अंतःकरण व आमच्या कृतींचा कसा जवळचा संबंध आहे हे पाहिले. एखाद्याचे अंतःकरण जर दुष्ट योजना करीत असेल तर तो दुष्कर्म करण्यास उतावीळ होतो. त्याउलट ज्या प्रभू येशूला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी दुष्ट लोकांनी दुष्ट योजना आखली, त्याच नीतिमान येशूच्या अंतःकरणात सतत इतरांच्या हिताच्या योजना होत्या. त्याचे भूतलावर मानवी रूपात जन्म घेणे ही परमेश्वराने आखलेली मानवहिताचीच महान योजना होती. त्याविषयी प्रभू येशूने वारंवार वक्तव्य केले. प्रथमतः तो म्हणाला, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. त्याच्याबद्दल स्पष्ट म्हटले आहे, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. त्याच्या भूतलावर येण्याचा प्रमुख उद्देश सांगताना तो म्हणाला, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. त्याच्या अंतःकरणात मानवजातीसाठीचे प्रेम इतके अगाध होते व तो मानवांसाठी मरावे म्हणून इतका ठाम होता की तो म्हणाला, प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि संबंध राष्ट्रांचा नाश होऊ नये हे तुम्हाला हितावह आहे. तो केवळ बोललाच नाही तर खरोखर मरण देखील पावला व मरणातून उठला देखील. अंतःकरणात आमचे हित बाळगणारे येशूवर विश्वास ठेवून आपण विपुल जीवन प्राप्त करावे म्हणून परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. दृष्टी विश्वासे हृदये पावलो